नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि बघा, आज संकष्टी चतुर्थी होती म्हणून मी मस्त इथे मोदकची तयारी केली होती. आणि छोटा ब्लॉग बघितला असेल तर मी तिथे एक क्वेश्चन केला होता की एवढा पाऊस असताना सुद्धा आज का आम्ही गेलो गणपतीला. तर ते मी नंतर सांगणार आहे. तर पहिले बघा मोदक बघून घ्या. तर मला मोदकचं काय एवढं शेप काय जमत नाही, तरी पण मी बनवले होते आणि मस्त असं तळून घेत होते. आणि नंतर बाहेर जाऊन पाहिलं तर इथे पावसाची सुरुवात झाली होती. खूप दिवसातून आज काय पाऊस आला. खूप दिवसपासून असं जोरदार पाऊस काही आला नव्हता, पण आज आला होता. आणि पावसाला यायचं कारण आणि लाईटीला जायचं ते एकच होतं. तर लाईट गेली होती तरी. आणि नंतर माझे मस्त इथे मोदक तळायला आले होते बघा. आणि नंतर मग मोदक तळत असताना असं टाईमपास म्हणून मस्त असं केक खात होते. ते काय जमत नाही ना, शांत बसवत नाही एका जागी. मोदक तळायला टाईम लागतात. कमी गॅसवर मोदक तळले की मग मस्त होतात ते. लवकर काय पडत नाही आणि मस्त तळून पण निघतात. तर मग नंतर मस्त केक खात होते आणि इथे मस्त आपले मोदक तयार झाले. हॅलो गाईज, हे पहा लाईट आली असं फॅन पण सुरू झाला बा, म्हणून आमच्या मशीनचा आवाज परत सुरू झाला. जाऊ दे, ते राहू. आपण दरवाजा लावून ठेवू म्हणजे आपल्याला आवाज येणार नाही. चला, तर आपल्याला जायचं आहे गणपतीला, आपल्या नगरच्या ग्रामदैवताला. ग्रामदैवत आहे ना हो गणपती बाप्पा. तर मग आता मी आवरायला घेते. 4 वाजले ना, आता हे पण कामावरून येतील, पण तोपर्यंत मस्त मी आवरून घेते. त्याआधी बघा, हा पसारा आहे ना, हा पसारा आता पाऊस आल्यामुळे सगळा असा कपडे ना आतमध्ये येऊन आणून टाकले फॅन खाली. तो आधी आवरून घेऊ आणि मग आपलं आवरून घेऊ. तर ना मी आता आहे ना आवरायला मस्त ही साडी घालणार आहे बघा. इथे रेडी झाले होते आणि ना आता आहे ना हे येतील कामावरून हे येतील, मग आम्ही जाऊ. शेवटी नंतर पाऊस थांबला आणि आम्ही असं जाण्यासाठी निघालो. आणि हे पण आले होते. नंतर यांनी पण आवरून वगैरे घेतलं आणि गाडी काढली. हा, पाणी आणि हो, सांगायचं तर राहिलं ना, केवढा पाऊस असून सुद्धा आम्ही चाललोय गणपतीला. तर ऐका, मग माझं ना कॉलेज ॲडमिशन काय होत नव्हतं. तेव्हा मी बोललेली की आता चतुर्थी येईल ना तर मी तुझ्या दर्शनाला नक्की येईल आणि 7 नारळाचं तोरणसुद्धा तुला घालेल. मग काय तेच नवस पूर्ण झाला. माझं कॉलेजचं ॲडमिशन झालं, एकदम क्लिअर झालं. जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व झाले. मग काय जावं तर लागणारच ना गणपती बाप्पाला, दुसरं काय नाही हो बाकी. नंतर दर्शन झालं आणि नंतर बाहेर बघितलं तर प्रसाद वाटायचं काम चाललं होतं. मग काय घेतला तो प्रसाद आणि खात होतो आम्ही सर्वच. आणि यांचा व्हिडिओ घ्यायला गेलं की असे करतात बघा. आणि मेन म्हणजे ह्या गणपतीच्या नावावरूनच विशालचं नाव ठेवलं आहे.
विशाल गणपतीच्या नावावरूनच घरच्यांनी विशालचं नाव विशाल ठेवलं आहे. आणि ते बाहेर लाईव्ह दर्शन चालू होतं बघा. आणि आम्ही आलो त्यावेळी एवढी काही गर्दी नव्हती, पण संध्याकाळी व्हायला लागली की गर्दी वाढायला सुरुवात झाली होती. नंतर मग काय निघालो घरी जाण्यासाठी. आणि संध्याकाळी व्हायला लागली की इकडे ट्रॅफिक पण लागायला सुरुवात झाली होती. मग काय आणि माझ्या ब्लॉगला मी तेच थांबवते. बाय.